आँखों में सपने सजाए, छुपके से दिल में समाए। गाइस आता आम्ही पेट्रोल पंपावरती थांबलोय, तर ते दादांना एक बिल घ्या ना आणि त्यांना एकच हात आहेत, तरी ते हार्ड वर्क करून आपल्या फॅमिली सपोर्ट करतायत. आणि खूप म्हणजे जगामध्ये खूप दुःख आहेत, आपण खूप सुखी आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि असंच लोकांकडनं इन्स्पिरेशन भेटतं की रामकृष्ण हरी. आणि ते एवढे हसून बोलत होते, त्यांच्या चेहऱ्यावरती ती स्माईल, म्हणजे एवढं ऊन आहे कडक उन्हात, अजिबात त्यांना कामाचा स्ट्रेस नाही, किती हसमुख. म्हणजे काही लोक ना स्वतःचा टेन्शन ताण अजिबात दाखवत नाहीत किंवा आपल्याकडे काहीतरी कमी आहे असं कधीच जाणीव करून देत नाही. आणि आपल्याकडे सगळं असून सुद्धा आपण नेहमी देवाला म्हणतो की मला का एवढंच दिलं, का तेवढंच दिलं. सो मला याच्यातनं एवढाच मेसेज सगळ्यांना द्यायचा आहे की आपण जिथे आहोत खूप देवाने खूप छान लाईफ दिलेली आहे आणि आपण त्याचा आणि आपल्याला जसं दिलं आहे खूप छान लाईफ दिलेली आहे. तर आपल्याला प्रत्येक अवयव खूप छान दिलेला आहे. आणि मी म्हणते नेहमी माझ्या मुलींना मी सांगायचा प्रयत्न करते की आपली प्रत्येक इंद्रिय खूप इम्पॉर्टंट आहेत. जे आपले अवयव आहेत ते योग्य वापर केला पाहिजेत. म्हणजे सपोज डोळे तर ते चांगले बघण्यासाठी आहेत, आपलं तोंड आहे ते चांगलं बोलण्यासाठी आहे, इवन आपले कानसुद्धा आपण एखाद्याचं ऐकून न ऐकल्यासारखं करणं हे सुद्धा खूप चुकीचं आहे. म्हणजे आपण आपल्या अवयवांचा योग्य वापर केला पाहिजे असं. गाईज सीट बेल्ट खूप इम्पॉर्टंट आहे नाव डेज, बिकॉज आत्ता सध्या एक न्यूज आली होती, सोनू सूद यांची वाईफ कुठेतरी ट्रॅव्हल करत होती आणि ते बॅकसाईडच्या सीटवरती ट्रॅव्हल करत होती. पुढे ड्रायव्हर होता, पण 5 मिनिटाच्या फरकामध्ये त्यांनी जस्ट सीट बेल्ट लावला आणि 5 मिनिटातच त्यांचा एक ॲक्सिडेंट झाला, मोठा ॲक्सिडेंट झाला. गाडीची तर हालत इतकी खराब झालेली, म्हणजे लिटरली ते गाडीची जर हालत तुम्ही पाहाल तर तुम्हाला असं वाटेल की ऑलवेज हेल्पिंग. डॅडीने आणली आईस्क्रीम आणि चालली दोघींची भांडणं, एकमेकींना मारायचं चाललंय. स्टॉप इट, बस एकदा झालं. तर आता आज आम्ही चाललेलो आहोत, घे भरारीचं एक्झिबिशन आहे आणि याला गिनीज वर्ल्डमध्ये पण त्याला अवॉर्ड भेटलेला आहे आणि खूप मोठं एक्झिबिशन आहे. आणि मेन म्हणजे पुण्यामधलं पहिलं हे दादरला व्हायचं, दादर नंतर पहिल्यांदाच पुण्यामध्ये हे एक्झिबिशन घे भरारीचं होत आहे. सो मी खूप एक्सायटेड आहे आणि मी दोघी मुलींना आणि माझे हजबंड पण आलेले आहेत. सो आम्ही सगळे चाललेलो आहोत आणि खूप एक्सायटेड आहे काय काय असणार आहे ते तुम्ही पुढे पाहालच. सो कनेक्ट राहा. हे किती क्लासी आर्किटेक्ट आहे ना, एकदम क्लासी वाटते, शेप पण किती वेगळा आहे. डिझनीलँडचं हे बनवलंय, मस्त गेले पण ती.
हे नको काढू देऊ. कोणाला घ्यायचं? नाही यातला पाहिजे हाईट. आई बघ काय बघते बघ. हे 1000चे आहेत आणि हे 650 रेंजचे. क्वालिटीमध्ये थोडासा फरक आहे. हा आणि हा क्वालिटीमध्ये दिसायला सेम दिसतं पण क्वालिटीमध्ये फरक आहे. सो हे 1000चे आहेत आणि हे 650 ना. ठीक आहे ओके. माझ्याकडे असे लग्नाचे जास्त खरेदी हां बोल. काय असतं पुरावर जाऊन तुम्ही टाळा. हमने तुझे पे हजारों सगळं कोकणचं क्रश. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. काल तुम्ही पाहिलं आम्ही घे भरारीचं एक्झिबिशन अटेंड केलं आणि आज 2 दिवसापूर्वी माझ्या सासूबाई गावाला आल्यात आणि त्यांना गावाला ते ॲक्च्युली खरं उन्हाळी कामं करण्यासाठी आलेल्या. त्यांनी मस्त बटाट्याचे पापड बनवले आणि आज मी त्यांच्या माहेरी त्यांना ड्रॉप करायला आलो आणि इथे शिवचिदंबरांचं मंदिर आहे आणि तिथेच कार्यक्रम पण आहे. सो तो अटेंड करणार आहे. सो कनेक्ट हा बब्बू. अरे वा,
The next day. गाईज एक फनी गोष्ट झाली. फनी म्हणण्यापेक्षा खूप छान गोष्ट झाली. गेले मी खूप दिवस म्हणते की मला फ्रूट्स खायचे आहेत आणि फ्रूट्स संपणार होते. मी 2-3 दिवस आधीच माझ्या हजबंडला सांगून ठेवलं होतं, पण फ्रूट्स काय आले नाहीत लवकर, संपून गेली तरी. आणि सकाळी त्यांच्या मुलींनी फक्त बोललं की डॅडा मला बनाना खायचं आहे आणि फ्रूट सगळे संपलेले आहेत. तर लगेच बनाना आले घरी. म्हणजे बघ हां मी तुझी नाही आहे का लाडकी? हां आता कसं एकच फ्रूट आहे फक्त, ते तिच्या आवडीचं आहे आणि मी तुझ्यासाठी आणलंच नाही. त्यानंतर मी काही शॉपिंग केली तर खूप साऱ्या गोष्टी घ्यायचं ठरवलं होतं, जसं मी व्हिडिओजमध्ये बघितलं. पण तिथे गेल्यानंतर ज्वेलरीचे खूप सारे कलेक्शन्स होते, खूप सुंदर होते. रेट पण अराऊंड म्हणजे मिडल रेंजचे होते. पण मला ज्वेलरीमध्ये इन्व्हेस्ट नव्हते करायचे, कारण मी नुकतंच आत्ता धीराचं लग्न झालं होतं. मी खूप सारी ज्वेलरी बाय केली होती. सो मी डिसाईड केलं होतं की मला काय घ्यायचं होतं हे बेसिकली मी डिसाईड करून गेले होते. 2-3च गोष्टी घेणार होती मी. आणि तिथे गेल्यानंतर मला काही गोष्टी भेटल्या तर मी तुमच्यासोबत शेअर करते. आपण हे पहिले दाखवा. आणि मी हा सुंदर असा पिलो कवर घेतला आहे जो मला खूप जास्त आवडला. आणि ह्याच्यातली प्रिंट पण खूप आवडली. थ्रेड वर्क आहे, सो खूप छान वाटेल असं सेंटरला, बेडमध्ये सेंटरला ठेवल्यावरती. तुम्ही बघू शकता. आणि याचं कलर कॉम्बिनेशन पण मला खूप आवडलं. खूप क्यूट कलर आहे त्याच्यामध्ये. आणि माझे कर्टन्सचे पण कलर मी याच्याशी रिलेटेड घेणार आहे. सो मी माझा रूम टूर पण लवकरच देणार आहे तुम्हाला पूर्ण हे झाल्यानंतर. त्यानंतर देवसेनेसाठी हा क्यूट फॅन घेतला, कारण मी खूपच रडत होती. आणि खूप सारे टॉयजचे आणि लहान मुलांचे पण खूप सारे कलेक्शन होते. कॉटनचे नाईट ड्रेस, डेली वेअर फ्रॉक्स. पण मला त्याची प्राईस इतकी वर्थ वाटली नाही, म्हणून मी देवसेनेसाठी काहीच बाय केलं नाही आहे. आणि अजून एक गोष्ट मी घेतलेली आहे ती नाश्ता आहे. आणि फूड आयटम्स पण मी घेतले. त्यानंतर मी हे बेडशीट घेतलं जे मला खूप जास्त आवडलं आणि मला वाटलं प्राईस पण वर्थ आहे. हे मला 1200ला भेटलं. विच इज वर्थ, कारण एकतर साईज खूप मोठी आहे. 9x9चं आहे, म्हणजे 108 सेंटीमीटर बाय 108 सेंटीमीटर भेटलं आहे. आणि हे बेडशीट कलर पण खूप छान आहे आणि ट्रेंडी प्रिंट आहे. सो मला हे खूप आवडलं. तुम्ही जवळून बघू शकता. मी टाकल्यानंतर एक फोटो पण शेअर करेल जर मी टाकला ना तर बेडवरती. आणि हे सगळ्यात जास्त आवडलं मला. खूप क्यूट वाटतंय. ही जी बॉर्डर दाखवली ना खूप सुंदर. पिलो कवर आहे, त्याला ही जी बॉर्डर दिली ना खूप छान वाटते, क्यूट वाटते. सो मी ॲक्च्युली हे बेडशीट घेण्याचं एक रिझन होतं की मला ही बॉर्डर खूप आवडलेली. सो म्हणून मी हे बेडशीट बाय केलं. त्यामध्ये आम्ही गार्लिक ब्रेड घेतलं होतं. देवसेनेसाठी आईस्क्रीम घेतलं होतं. अजून कोकोनट लस्सी घेतली. मी फर्स्ट टाईम कोकोनट लस्सी ट्राय केली, विच इज व्हेरी नाईस. म्हणजे मला खूप आवडली. अजून आपण काय घेतलं होतं. आणि चिप्स घेतले होते जे होममेड आहे. गव्हापासून बनवलेले. आपण हे घेतले मुरमुरा टाईप चिप्स घेतले लहान मुलांसाठी. असे 4 मला हे 650ला भेटलं. विच इज वर्क, कारण हे थ्रेड वर्क आहे. आणि थ्रेड वर्कचे हँडमेड पण म्हणू शकतो किंवा मशीन वर्क पण असू शकतं हे. पण थ्रेड वर्क हे आत्ता सध्या ट्रेंडी आहे आणि त्याची कॉस्ट आपण म्हणजे मला वाटते हे वर्थ इट आहे. सो म्हणून की तुम्ही व्हिडिओमध्ये जे काय बघितलं मी ते तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी मी हे सगळ्या गोष्टी शूट केलेल्या आहे. काय काय कलेक्शन्स असतं, काय काय आयटम्स असतात. जर कोणाला नेक्स्ट टाईम अटेंड करायचं असेल तर तुम्ही नक्की घे भरारी एक्झिबिशनला व्हिजिट करू शकता. ते थोडी क्रांती झाली होती, तिला कंटाळा आला होता, गरम पण फार होत होतं ॲक्च्युली, म्हणून ती थोडी चिडचिड करत होती. मध्ये घरी आलो मी. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला
आमची शॉपिंग छोटीशी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय गाईज. बाय. हवाओं में खुशबू छोड़ गई, वो हंसी मुझे छू गई. मुझे उससे प्यार हो